फसवेत मला गोड बोलून अशी कोणाकोणाची घरं जाळलीच रे भाडकव. काय झालं मला सांगा तर. काय झालंय बेटा, रोख पैसे 50,000 रुपये घेतलेत, नोटा करकरीत घेतल्यात बर आणि तसली बायको करून दिली. बर मग मग अरे गेले न ते पळून. असं म्हणतात काय. खरं अरे लावला न चुना केली का अशी त्यानं गेली पळून. हा आणि गेली ती गेली. घरचं सगळं पैसे आडके सोनं नाणं सगळ्याला चुना लावून गेली भोसडी. हो अप्पा, देवा शपथ सांगतो मला ह्याच्यातलं काही माहित नाही. तुला काय माहिती नाही, सगळंच तुला माहिती नाही नाही देवा शपथ सांगतो अप्पा, मला ह्याच्यातलं काय माहित नाही. माझं काय चुकलं नाही. तुला सगळं माहित आहे. हा हा बाप्पा, मला काय माहिती आहे. तिला आहे ना बाप. मला काय वाटलं पाटील माणूस आहे, आपलं करून द्यावा, चांगलं होईल, तुमचं भागल, अशी आई घालीन. मला काय माहिती सांगा बरं. ना आम्ही भाडकवा असलं बोलत जाऊ नको. हा गोड बोलून गेले न पळून ते. देवा शपथ सांगतो. पैसे काढ माझे. 50,000 रुपये घेतलेत नव्या करकरीत नोटा. पैसे दे माझे. ऐका, देवा शपथ सांगतो मला ह्याच्यातलं काय बी माहित नाही. अरे ना आम्ही काय सांगायचंय, पहिली केली ती मेली, दुसरी केली तिनं आई घातली पळून गेली माहेर. हा म्हणजे सदा वनवासच किरत. अप्पा, तुम्ही एक काम करा. काय तुम्ही आता पोराचं लगीन करा. पोराचं लगीन? अरे 3 टाइम खाते गांडीला हात पुसते. कशाचं पोराचं लग्न म्हणतात रे? अहो अप्पा, आता पोराचं लगीन केल्याशिवाय इलाजच नाही बघा. काय इलाज नाही. तुमचं केलं असतं पण तुमचं आता लग्न होत नाही. तुमचं बार पिकून गळालंय. ए भाडकव, पिकून गळालंय म्हणजे? अरे 5 पोरं काढी नाही. हो अप्पा गप्पा, म्हणा की 5 पोरं काढीन. पहिलं लग्न झाल्यावर बघितलं 16-17 वर्ष लागलं पोरग व्हायला. ए ना आम्ही भाडकव, हा आपले दोष नसतो, मग बायको दोष होता. डॉक्टर म्हणला. काय मग तरी म्हणलं आपला एवढा बायाचा नाद आहे लग्नाच्या अगोदर बी. आता म्हातारी गाठ झाली तरी बी चालू आहे. तुमच्यात दोष नसणार आहे. नाहीत रे. कारण ह्याला पक्का गडी आहे, मी ओळखीलंय बरोबर. ए ना अरे जुनाच उकरून काढतो. राहू दे. ऐक, बघ ना एखादा बेटा, बघ ना मला एखादा नवा मस्त. अप्पा, हा तुमच्यासाठी काय वेन अशी बायाची लाईन लावेन. जाईल.